हातबाडी संघाकडून येतोय. आता मात्र ऑन स्ट्राईकला दिवेश पहिलेच षटक घेऊन येतो. विशाल या षटकातील पहिलाच चेंडू सामनाकडे दिवेश. यास आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. अपील मात्र पंचांकडे केली होती. अपील मात्र पंचाने फेटाळून टाकलाय. आता मात्र येतोय डॉट चेंडू. पहिला चेंडू आलाय डॉट. यष्टांतर स्थिरावतोय चेंडू. षटकातील पुण्याची दुसरा चेंडू यस टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साईड डिझाईनला क्षेत्ररक्षण नाहीत यावेळेला कोणतीही चूक न करता. आता मात्र पुण्याचे डॉट चेंडू दिवेश मध्ये कुठे रोखून ठेवला. 2 चेंडू मागे येणारा चेंडू असेल तर पुण्याचा तिसरा. यास आता सेन्सिबल क्रिकेट ज्या वेळेला आपले 2 चेंडू डॉट होते तिसरा चेंडू सिंगल आणि ह्या सिंगलने धावसंख्येचं खातं खोललं. धावसंख्येने धावसंख्या ने 1 वर पोचली आणि 3 चेंडू 1 धावा ऑन दी स्कोर लागल्याचा त्यात. आता मात्र स्ट्राईकला सुद्धा भावेश याचा फटकाचा जो प्रयत्न होता ऑप्शनच्या दिशेने पण क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता. आता मात्र पुण्याचे 8 डॉट चेंडू 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला ते मात्र पोचते 1 धावसंख्येवर. आता मात्र भावेशला कुठेतरी फटकेबाजी करावी लागेल. आपल्या संघासाठी ज्या वेळेला फटकेबाजी करायची असेल त्यावेळी करतो भावेश. आता मात्र पुण्याचे सेन्सिबल क्रिकेट ज्या वेळेला आपल्या माझ्या बॅटतून चौकार फटके लागत नाही त्यावेळेला सिंगल डबलचा खेळ करणं खूप गरजेचं असतं. याच कारणामुळे धावसंख्या 1ने फ्लाय आणि ती पुसेल मात्र 2 या धावसंख्येवर. 5 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू हा शेवटचा पुण्याच्या एकदा. आता मग सायकल दिवेश शेवटचे मार्गस्थ असेल. याच फटका सजवलाय. बॉल चला इन टू द गॅप मध्ये येतो दिवेशच्या बॅटतून. सी मार रे शेपार येतोय विऊर चषकातला चौकार. काय फटका सजवला होता ज्या वेळेला आपल्या संघासाठी गरज होती दिवेशच्या बॅटतून चौकारासाठी त्यावेळेला दिवेशने सांगितलं मी खंबीर राहणार. जी माझ्यात गुणवत्ता आहे ती मी दाखवणार. धावसंख्या 4ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 6 माय मावल्या. आजच्या दिवसात देखील माता भगिनींचं माय मावल्यांचं आगमन झालंय आणि त्यांच्यासाठी आजही लकी ड्रॉ हे मात्र धीरज पाटील इव्हेंट्स आणि सचिन प्रजापती यांच्या माध्यमातून ठेवलेले आहेत. तर ज्या मायमावल्या आल्यात त्यांना नेक्स्ट मॅच 11:30 पावणे 12च्या सुमारास ते लकी ड्रॉ ओपन केले जातील आणि कोण होणार त्या पैठणीच्या विजयी आणि कोण होणार त्या ड्रेसेसचे विजयी या सगळ्या भाग्यवान ताई इथे आलेत. त्यांचं स्वागत आहे. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. पार्थ बोईर सर. षटकाचा 1 षटकाचा खेळ संपला आणि 1 षटकाचा धावसंख्येचा विचार केला ते सातपाडी संघाची धावसंख्या विचार केली ती पोचते 6 या धावसंख्येवर. दुसरे षटक मार्गस्थ असेल. दुसरे षटक तुषार वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू याच फटकाचा झाला. बॉल झाला इंटू द गॅप. भावेशच्या भेटत काय अफलातून फटका इंटू द गॅप मध्ये ज्या कार्पेटला रोल करत भावेशच्या भेटत येतो चौकारासाठी अफलातून दर्जावर फटका सजवला होता. ज्या वेळेला 5 षटकामध्ये दिवेशने चौकार लागवला आणि या वेळेला भावेशने दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी अफलातून फटकेबाजी करतोय. धावसंख्या 4ने फ्लाय झाली आणि ती पोचली मात्र 10 या धावसंख्येवर. 1 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित चेंडू 5 आणि दुसरा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र पुण्याची एकदा ऑन स्ट्राईक सुद्धा भावेश ज्यामध्ये 5 चेंडूवर चौकार लगावला होता पुण्याच्या एकदा. याच फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण ऑन साईड रिझनला कोणतीही चूक न करता. आता मात्र ते डॉट चेंडू धावसंख्या स्थिरावर 10 या धावसंख्येवर. येणारा चेंडू सर तिसरा मार्गस्थ सामना करतो भावेश. आता यास चुपचट खेळायचा प्रयत्न होता पण बॉल मात्र यष्टांच्या स्थिरावतोय कोणतीही चूक न करता. आता मात्र 2 चेंडू मागे 2 डॉट घेतल्यात. कोणाने कमबॅक केलंय. ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर चौकार लगावला त्यावेळेला गोलंदाज सांगेल मी देखील माझ्यात काही गुणवत्ता आहे ती मी दाखवणार. आणि या वेळेला मायकूब संघाच्या गोलंदाजाने ज्यावेळेला तुषारला सांगितलं ज्यावेळेला चौकार लागवला त्यावेळेला 2 चेंडू मी डॉट टाकले. येणारा चेंडू काय असेल काय घडणार काय बिघडणार तुम्ही कुठे जाऊ नका. बोलूया आपण एवढं चषक 2026 साथेदार. षटकातील 4था चेंडू मार्गस्थ असेल. भावेश आता यस फटका सजवला. बॉल चला इन टू द गॅप. भावेश सांगेल की मला जास्ती वेळ तुम्ही शांतता राहू शकत नाही. ज्या वेळेला माझी जी गुणवत्ता आहे मी ते दाखवणार आणि ज्या वेळेला माझी ती खासियत आहे त्यावेळी मी मैदानाच्या आतमध्ये दाखवले. 2 चेंडूचं काय झालं ते मला परवा नाही पण येणारा चेंडू मी माझ्या संघासाठी खेळणार आणि याच कारणामुळे धावसंख्या 4ने फ्लाय झाली आणि ती पोहोचली 14 या धावसंख्येवर. 5वा चेंडू पुढे मार्गस्थ. याच आता मात्र बॉल चालला आहे लेग बाईच्या रूपाने. अंपायर दर्शविताना 1 धावा परिपूर्ण होणार तोपर्यंत 1 धावेवर धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र
15 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल. आता मात्र स्ट्राईक तो दिवेश, जो मात्र गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता, ज्याने मात्र अफलातून गोलंदाजी केली होती, ज्याने मात्र फलंदाजी 18 रन बनवले होते. आता मात्र फटका सजवला आहे, राऊंडची दाट शक्यता. तोपर्यंत आता मात्र फलंदाज सेफ. आता मात्र येतो डॉट चेंडू, शेवटी डॉट चेंडू आणि 2 षटकार धावसंख्येचा विचार केला ते पोचते मात्र 15 या धावसंख्येवर षटक संपतंय. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. दुव्य संधी डिझेला. तिसऱ्या टक्के तो प्रफुल्ल, वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा. ऑन स्ट्राईकचा भावेश, ज्यानं मात्र चौकार ठोकल्यात आपल्या फलंदाजीतून. षटकातील पहिलाच चेंडू. चला स्पीडअप करायच्या लक्षात असू द्या. टायमर ऑन असेल लक्षात, ऑन स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, लक्षात असू द्या. षटकातील पहिलाच चेंडू. ऑन स्ट्राईकला भावेश, ज्यानं मात्र 2 चौकार ठोकला आपल्या फलंदाजीतून. आता मात्र पुण्याचा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता स्ट्रेट चा फटका सजवला तर भावेश नाही, पण क्षेत्ररक्षण म्हणाल मी कोणतीही चूक नाही करणार. याच कारणामुळे आता मात्र पहिला चेंडू येतो डॉट. धावसंख्या स्थिरावली ती 15 या धावसंख्येवर. जितेश भोईर बाबू, ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स इथे स्पॉन्सर झाल्यात, त्या जितेश भोईर बाबू यांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. या जितेश भोईर, तुमचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. येस, आता मात्र जर बघितलं तर बॉल मात्र गेला डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या 1 ने फ्लाय झाली ती 16 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला. येणाऱ्या चेंडू 4 आणि तिसरा चेंडू असेल मार्गस्थ. ऑन स्ट्राईक जो दिवेश, ज्याने मात्र गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता, ज्याच्यात काही गुणवत्ता आहे ती दाखवली होती. आता गुणवत्ता सज्ज करण्याचा प्रयत्न. आता मात्र फटका सजवला ऑनसाईडच्या दिशेने. राऊंडची दाट शक्यता असेल, पण आता मात्र यास क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता आता मात्र तो डॉट चेंडू पुण्याच्या एकदा. गोलंदाज देखील ज्याने मात्र 3 चेंडू प्रफुल्ल, ज्याने मात्र जर बघितलं तर 3 चेंडू मागे फक्त 1 धावा खर्च करत गेला. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या वेळेला प्रफुल्ल आपल्या संघासाठी गोलंदाजी करताना आता मात्र फटका सजवलाय. बॉल चाललाय सीमा रेषे पार. येतं दिवसच्या बॅटीतून खणखणीत दर्जेदार चौकार. यस, 4 धावसंख्येने धावसंख्या फ्राय झाली चौकाराने आणि ती पोचली 20 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. 5वा चेंडू असेल मार्गस्थ. 2 चेंडूचा खेळ असेल उर्वरित बाकी. ऑन स्ट्राईक दिवेश. आता मात्र फटका सजवलाय. बॉल चला इन टू द गॅप. पुण्याचे तर काय दिवेश क्लास, ज्याच्यामध्ये ग्लास आहे तो मात्र दिवेश पाटील, सातपडचं वंडर बॉय, ज्याला मात्र बघितलं जात आहे. काही लगातार 2 फटके सजवले. 1 बॉल रिप्लेमध्ये काही दाखवला अफलातून फटका, ज्याच्यामध्ये नावामध्ये दम होता. धावसंख्येचा विचार करा त्या पोचते 24 या धावसंख्येवर. शेवटचा जो मार्गस्थ असेल. हे चला स्पीडअप करा, टायमर सुरू आहे, लक्षात असू द्या. चला मायकोप संघ. जितेश भोईर बाबू या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. जितेश भोईर बाबू, यस. आता मात्र फटका फसलाय आणि दिवेश पाटीलला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला आणि विकेटचा होतोय पतन.
यस धन्यवाद डीजे. आता मध्ये जर विचार केला तर धावसंख्या लागते ती 24 ऑन दी स्कोर्ड. यस 14 षटक होतो भावेश. यस भावेश टू भावेश. एका साईडला सातपाडीचा भावेश आणि एका साईडला मायकोपचा भावेश. आता मात्र फटका सजवला आहे. भावेश सांगेल ही माझ्यात गुणवत्ता आहे, ही माझ्यात क्लास आहे. आणि पहिल्या चेंडूवर भावेश दाखवलं काय माझ्यात दर्जा आहे. अफलातून फटका सजवला. काय रिप्लेमध्ये जर बघितलं तर इन टू द गॅप अफलातून फटका सजवला होता. या 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि जी पोचली मात्र तब्बल 28 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडू असतील 5 आणि पहिला चेंडू इथे स्पष्ट करून दिला भावेशने. माझ्या संघासाठी अजून देखील काहीतरी करायचं आहे, अजून रन बनवायचे आहेत. ही माझ्यात गुणवत्ता आहे, ही मी दाखवणार. माझ्यात जो क्लास आहे मी ते दाखवतोय. येणारा चेंडूचा दुसरा पुण्याच एकदा भावेश टू भावेश. भावेश कमबॅक करेल का? पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय. आता मात्र फटका सजवलाय. भावेश म्हणेल ही माझ्यात क्लास आहे. ज्या ज्या वेळेला मी बघतो माइंड सेटने खेळ खेळतो, जिकडे प्लेअर नव्हता तिकडे त्या दिशेने मी फटका सजवला. आता मात्र ऑनसाइड डिझनला 1 बाउन्स आणि सी मार रे शे पार. काय रिप्लेमध्ये जर बघितला अफलातून फटका, नो चान्स इन टू द गॅप आणि तो भावेशच्या बॅटतून चौकार. टीम मीटिंग करू नका, लक्षात असू द्या. चला मायकोप संघ चला. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका. टाइमवर ऑन असेल स्क्रीनवर दिसत आपल्याला. चला लक्षात असू द्या. या 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि जी पोचली मात्र 32 या धावसंख्येवर. यस मंगेश मर्ले सरांना विनंती चला या आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. लक्षात असू द्या. आहे आता मात्र भावेशचा फटका फसला आणि भावेश जग मायकोपचा भावेश मी या चेंडूला कमबॅक केला. ज्या वेळेला भावेशनं काय घडलं 2 चौकार लागले तर मला फरक नाही पडत, पण येणारा चेंडू बघा मी भावेशचा विकेट घेतला हे महत्वाचं होतं. यस आता मात्र खेळाडूच्या दिशेने टाळ्या होतात भावेशसाठी, ज्याने मात्र अफलातून फलंदाजी केली. ज्या वेळेला आपला संघ डळमळत होता, जिकडे मात्र रन बनत होते, त्यावेळेला भावेश सांगितलं मी उभा आहे. याच ने धावसंख्या पोचली ती 32 या धावसंख्येवर. 3 चेंडूचा खेळ संपला. येणारा चेंडूचा चौथा. चेंडू पुण्याच्या मार्गस्थ. आता मात्र नवीन मध्ये प्रेक्षित होतोय. आता मात्र रनची दाट शक्यता होते पण फलंदाज सेफ. सचिन परदेश जो लकी ड्रॉ आहे. तर यस सचिन प्रजापती या सरांकडून लकी ड्रॉचं आयोजन केलं आहे लेडीजसाठी. यस सचिन प्रजापती सरांकडून लकी ड्रॉचं आयोजन केलं आहे. आता मात्र यस फक्त लेडीजसाठी असं लक्षात असू द्या. आता मात्र धीरज पाटील लकी ड्रॉ. यस आता मात्र बायकांसाठी देखील असेल, लेडीजसाठी साड्यांचं असेल. 2 वेळेस आपलं बघितलं लकी ड्रॉ धीरज पाटील यांच्याकडून देखील आहेत. यस टार्गेट असेल 37 धावा आपल्या फलंदाज बनवल्या सातपाटी संघाने. 38 धावाचं आव्हान असेल. ज्या वेळेला भावे सांगत असेल ही माझ्यात गुणवत्ता होती, ज्या वेळेला संघाची गरज होती त्या वेळेला मी करून दाखवला. आणि आता मात्र विजयासाठी आव्हान असेल 38 धावाचं. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डिझेला.
यस सलामीची जोडी एका साईडला बघितलं वीरेंद्र विनीत आणि एका सुरेंद्र यस आणि पहिल्या षटक होतं आदित्य. दोन्ही सलामीची जोडी एका साईडला विनीत एका साईडला सुरेंद्र आणि पहिले षटक घेऊन येतो सुरेंद्र. काही कमाईचं आहे आणि आता मात्र विजयासाठी जर बघितलं आव्हान ठेवलंय टार्गेट ठेवलंय ते 38 जावा विजयासाठी मायकूब संघाला असेल गरज. पहिल्या षटक घेऊन आदित्य ऑल स्ट्राईक विनीत नॉन स्ट्राईक सुरेंद्र. षटका देईल पहिला चेंडू घेऊन ऑन स्ट्राईक विनीत. यस टाइमर देखील सुरू होतोय. आता मात्र बॉल चाललाय इन टू द गॅप. विनीतच्या बॅटतून ज्या वेळेला नशिबाची साथ असते त्या वेळेला या चौकाराची गरज असते. विनीतने चौकार बजावला. तिकडे मात्र संघाचं देखील खातं खोललं 4 धाब्याने. ज्यावेळेला दिवेश पाटील होते तिकडे थोडे सरसावले आणि चेंडू मात्र चौकाराच्या बाहेर गेला. आता मात्र दुसरा चेंडू पुढच्या मार्गस्थ असेल सामनाकडे पुणे विनीत ज्याने पहिला चेंडू चौकार ठोकलाय. यस आता बॉल चाललाय पुण्याचा एकदा इन टू द गॅप येतोय कार्पेटला रोल करत अफलातून फटका. जर रिप्ले मध्ये बघितला अतिशय सुनेत विनीतच्या पॅडतून अफलातून फटका सजवला. या 4 धावेने धावसंख्या सरसावली आणि ते पोचली 8 या धावसंख्येवर. चला लक्षात असू द्या टायमर ऑन आहे. लक्षात सातपाटी संघ टायमर ऑन आहे. लक्षात असू द्या. स्पीडअप करायचं आहे. ज्या वेळेला जर बघितला विनीत आपल्या संघासाठी ज्या वेळेला गरज आहे त्या वेळेला विनीत खणकर उभा आहे. ज्या वेळेला 2 चेंडू मागे 2 चौकार ठोकले येणारा चेंडूचा तिसरा बघूया काय घडतंय. आता मात्र पुण्याचा एकदा बॉल मात्र यष्टांतच स्थिर होतोय. आता मात्र तो डॉट चेंडू गोलंदाजाने कमबॅक केलाय. त्या वेळेला 2 चेंडूमध्ये चौकार लगावले त्यावेळेला गोलंदाजाने तिसरा चेंडू हा डॉट टाकलाय. येणारा चेंडू हा पुण्याचा चौथा. याच फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षण आहे त्यांना ऑफसाईडच्या दिशेने होण्याची दाट शक्यता. पण आता मात्र खराब ज्या वेळेला गोलंदाज होता त्यावेळेला जर विकेट होतं तर विनीतला पाठवून दिलं होतं पुढच्याला. पण क्रिकेटमध्ये झरतरला महत्त्व नाही जे घडतं त्याला महत्त्व असतं. आता मात्र एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेरी धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल 9 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ संपला. येणाऱ्या चेंडूचा 5वा 2 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी असेल. त्याला स्पीडअप करा. सातपटी संघ प्रत्येक चेंडू टीम मिटिंग घेऊ नका. जर आपण बघितलं ऑन स्क्रीन टायमर दिसतोय. आता मात्र ऑन स्ट्राईक सुरेंद्र लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला दिसतोय. 5वा चेंडू पुढचे नाम. यस आता सॉफ्ट हँड खेळून केलंय. सेन्सिबल क्रिकेट नाही. गोलंदाज स्वतः येतात तो परत एक धावा परिपूर्ण होणार आणि एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ती बसेल मात्र 10 या धावसंख्येवर. डबल डिजिटमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जातात. 10 या धावसंख्येवर शेवटचे मार्गस्थ असेल. आता मात्र ऑन स्ट्राईक असतो विनीत. त्याने 2 चौकार ठोकले 2 पहिल्या चेंडूवर. ज्यात काही गुणवत्ता आहे ते विनीतने दाखवले. पुण्याच एकदा याच फटका सजवला. बॉल चालला डिक्लेअर झोनकडे. एक धावा धावसंख्या सरसावेल आणि ती पोचेल मात्र 11 या धावसंख्येवर. यस जाऊया मुख्य व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मानाकडे. न्यू प्रभात डेकोरेटरचे प्रॉपरायटर जितेश भोईर बाबू यांनी मात्र या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स इथे प्रोव्हाइड केल्या. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी पंकजी गावडे सरांना विनंती करतोय की पंकजी गावडे सर तुमच्या शुभ हस्ते आपण जितेश भोईर अर्थात बाबू आई भवानी धनसार या संघाकडनं वेगवान गोलंदाजी आणि तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या दुखापतग्रस्त आहेत म्हणून परंतु ABPL गाजवली म्हणायला हरकत नाही. आणि तेच जितेश भोईर लाल्या
त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मी पंकज गावडे सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण जितेश भोईर बाबू यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचसाठी टी शर्ट आणि पंकज गावडे सर आहेत त्यांच्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. येस, आता मात्र पुढच्या ऑन स्ट्राईकला विनीत आता मात्र सोप्याने खेळून काढाय. सेन्सिबल क्रिकेट ज्या वेळेला असं विनीत दाखवत असतं यामुळे धावसंख्या 1 फ्लाय आणि ती पोहोचेल मात्र 12 या धावसंख्येवर. एक चेंडूचा खेळ संपला, येणारा चेंडू असेल ते 5 आणि दुसरा चेंडू असेल तर मार्गस्थ. आता पण स्ट्राईक असेल सुरेंद्र लेफ्ट हँड फलंदाज, ज्या मात्र काय घडतंय का बिघडतंय. येणारा चेंडू दुसरा मार्गस्थ. आता मात्र बॅट शिकायला अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे बॉल होते डिक्लेअर झोनकडे. एक धावेने धावसंख्या सरसावली, ती पोचली 13 या धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ संपला, येणारा चेंडू असेल तिसरा. आता मग स्ट्राईक तो विनीत, तिसरा चेंडू मार्गस्थ. यस, बॅट शिकायला घेऊन पुढे डिक्लेअर झोनकडे सिंगल डबलचा गेम मात्र आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्याच्या वेळेला आपल्या संघासाठी गरज आहे त्या वेळेला विनीत आपल्या संघासाठी उभा असतो. या वेळेला धावसंख्या 1 फ्लाय झाली, ती पोचली 14 या धावसंख्येवर. आता मध्ये पुढे 4था चेंडू ऑन स्ट्राईकला सुरेंद्र. यस, आता मात्र ऑन साईड रिझनला फटका सजवला क्षेत्ररक्षण आहे त्यांना तो परत एक धाव परिपूर्ण होणार. एक धावेर धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल 15 या धावसंख्येवर. आता मध्ये समीकरण 14 चेंडू 23ची गरज. 14 चेंडू असतील आणि विजयासाठी आव्हान गरज असेल तर 23 धावांची. पुढे विनीत आता मात्र यस, बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा बॉल चाललाय डिक्लेअर झोनकडे. एक धावा परिपूर्ण, एक धावेने धावसंख्या सरसावेल आणि ते पोचेल मात्र 16 या धावसंख्येवर. आता मग समीकरण बदल होते. धावसंख्या जर बघितला तर अजून देखील 22 धावा विजयासाठी गरज आहेत. आता मात्र फटका सजवला, बॉल चालला इंटू द गॅप आणि यावेळेला कमाईचा फटका सजवला होता. क्षेत्ररक्षण सुरेख करण्याचा प्रयत्न होता, 100% देण्याचा प्रयत्न होता, पण नशिबाची साथ ज्या वेळेला असते त्या वेळेला बघू शकता रिप्लेमध्ये अगदी चौकार गेला. चला, YBCC संघ आणि सिद्धिविनायक बोईसर दोन्ही संघाचा संघ खरं तर विरोध असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये टॉस उडवण्याकरिता एका साईडला सिद्धिविनायक बोईसर, एका साईडला YBCC संघ, दोन्ही संघाच्या कर्णधार विरोध या आपण टॉस बॉक्समध्ये टॉस उडवण्याकरिता आता मात्र 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाचा धावसंख्येचा विचार केला ते पोचते 20 या टॉससाठी. या एका बाजूला YBCC वेवर पाटील इव्हेंट्स आणि सिद्धिविनायक बोईसर जितेश भोईर बाबू यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते त्या मागचा कॉईन आपण स्पिन करावा. एका बाजूला सिद्धिविनायक बोईसर आणि विपक्षात YBCC पाटील इव्हेंट्स या धीरज आपले कॅप्टन पाठवा आणि जितेश भोईर बाबू यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा कॉईन स्पिन होईल. सिद्धिविनायक बोईसर संघ आपला कॅप्टन पाठवायचा त्वरित, कारण मॅच चालू आहे, फार वेळ नाही घेणार, फक्त तिथे आपण कॉईन स्पिन करणार आहोत आणि जो काही निर्णय असेल तो तेवढाच आपण स्वीकारणार आणि तदनंतर पुन्हा एकदा मॅचकडे जाणार आहोत, कारण सामना देखील क्रुशल मोमेंटला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे 18. हे आहेत जितेश भोईर बाबू आणि त्यांच्या माध्यमातून आहेत मॅन ऑफ द मॅचसाठी ह्या टी शर्टची यस कॉईन स्पिन होईल. चलो कॉइन स्पिन वेवूर चषक आणि यावेळेला 2026. थँक्यू सो मच जितेश भोईर सर, आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. YBCC टॉस जिंकला, तुमचा निर्णय फिल्डिंग. थँक्यू सो मच. मॅचकडे जाऊया. टॉस जिंकला YBCCनं आणि स्वीकारले क्षेत्ररक्षण. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. यस पार्थ भोईर सर. जस्ट 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाचा धाव, तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावसंख्येचा विचार केला ते पोचलंय 22 या धावसंख्येवर. आता मात्र चेंडू असेल 10 आणि बनवायचे असेल 16. 10 चेंडू 16ची गरज, समीकरण असेल 10 चेंडू आणि 16 धावांची गरज विजयासाठी अमर उन्नती मायकोप संघाला. काय घडतंय काय बिघडतंय ऑन स्ट्राईकला पुण्याचे विनीत. यस, फटका सजवला आहे. काय कमाईचा ऑन साईड रिझनला बघितला, कंबाईचा क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न अपील मात्र केला पंचांकडे. यस, थर्ड अंपायर कडे जाणार.
यस नॉट आउट. येस सातपाडी संघाने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यू लॉस झाला सातपाडी संघाचा, लक्षात असू द्या. सातपाडी संघाने रिव्ह्यू हा लॉस्ट करून टाकलाय. ज्या वेळेला फलंदाज सेफ आपण थर्ड अंपायरकडे गेला तर ही आयोजन बघितलं तर 3 कॅमेऱ्याने यूट्यूब लाईव्हला पागधर नेटवर्क्स जिकडे मला जर ऑनलाईन जे असतील त्यांना विविध आपण सबस्क्राईब करत आहे, जेणेकरून ज्या मोठ्या स्पर्धा असतील त्या आपल्यापर्यंत पोहोचतील. आता मात्र समीकरण बघितलं 8 चेंडू आणि 14ची गरज. 8 चेंडू म्हणजे 14ची गरज. ज्या वेळेला विनीत आहे, विनीत काय घडतंय काय बिघडतंय. ओपनिंगचा फलंदाज आता मात्र फटका सजवावा लागेल विनीतला. 8 मध्ये 14ची गरज असेल. येणार चेंडू हा 5वा. पुण्याची तर विनीत ऑन स्ट्राईक फटका सजवा प्रयत्न असेल का? हो आता मात्र दिवेश कोणतीही चूक न करता आता मात्र इथं पुण्याची डॉट चेंडू काय गोलंदाज कमाईची गोलंदाजांना काय कमाईची ओढ टाकलाय. ज्या वेळेला आपल्या संघासाठी गरज आहे त्या वेळेला गोलंदाज आपल्या स्वतःसाठी खंबीरप्रमाणे उभा असतो. आता मात्र 7 चेंडू 14ची गरज. काय घडतंय काय बिघडतंय तुम्ही कुठे जाऊ नका, बोलू या मैदानाच्या आतमध्ये. अर्थात एवढ चषक 2026चा थरार बॉक्स क्रिकेट सामने आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि मान्यवरांचे मी करतोय हार्दिक सहर्ष स्वागत. पुढे विनीत याच कॉलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण कोणतीही चूक न करता आता मात्र पुढे डॉट चेंडू. आता मात्र सामन्यामध्ये समीकरण असेल ते मात्र 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. 6 चेंडू 14ची गरज. आपण घेऊया एक छोटासा तोपर्यंत एक ब्रेक, तोपर्यंत संधी देऊया डिझेला. सहा चेंडू आणि 14 धावांची गरज. समीकरण असेल तर 6 चेंडू 14ची गरज. चला टाइम ऑन आहे. सातपाडी संघ स्पीडअप करायचा आहे. आता मला ऑन स्ट्राईकला सुरेंद्र. आता मात्र याच फटकाचा प्रयत्न होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. दिवेश काय चेंडू हातालाय अफलातून. आता मात्र यशाने स्थिरावतो चेंडू. येणारा चेंडू आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. 5 चेंडू 14 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू मार्गस्थ. ऑन साईडला सुरेंद्र लेफ्ट हँड फलंदाज. फटका सजवावा लागेल. काय घडतंय काय बिघडतंय. आता मात्र यस अंपायर त्याच्यानं वाईट चेंडू. असं काय एकने फ्लाय. आता मात्र पोसेल ती 25 या धावसंख्येवर. आता मध्ये यस बॅटची गाड्या घेऊन ऑन साईड डिझाईनला राऊंडची दाट शक्यता होणार का? यस अंपायर सपोर्ट गेला आभाकडे. OUT आउट होतंय. विकेटचं पतन सुरेंद्रला पाठवून दिलं तंबूच्या आसऱ्याला. आता जे समीकरण असेल चला स्पीडअप करायचं. लक्षात असू द्या सातपाडी संघ क्षेत्र सजवून घ्यायचं. चला वेळेचा जर विचार केला तर आपण थोडेसे पाठीमागे चालत. याच कामाने आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे आणि स्पीडअप करायचं आहे. आता समीकरण 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावांची गरज. तिसरा चेंडू पुण्याची एकदा मार्गस्थ. ऑन स्ट्राईकला असेल तर आता मात्र विनीत. फटका सजवला होता. नोटची दाट शक्यता. आता मात्र विनीतला पाठवून दिला तंबूच्या आसऱ्याला.
पुन्हा एकदा विकेटचा पतन होतोय. काय कमाईचा मॅचमध्ये रंगत आला. आता मात्र समीकरण 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो यस प्रफुल्ल नवीन फलंदाज येतोय. चला स्पीडअप करायचा आहे. चला दिवेश चला सातपाटी संघ लक्षात असू द्या. स्पीडअप करायचं लक्षात असू द्या. चला सातपाटी संघ आपण जरा सेम सेम विकेट गेल्यात. तुमचे सातपाटी संघाचे देखील 2 गेले होते आणि मायकोप संघाचे देखील 2 विकेट गेल्यात. आता जर 3 चेंडू 13ची गरज. 3 चेंडू 13ची गरज. आता मात्र आता स्ट्राईकला असेल अनिकेत. काय घडतंय काय बिघडतंय. आता मात्र फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षणात कोणतीही चूक न करता. आता मात्र जर 2 चेंडू आणि 13ची गरज. 2 चेंडू 13 धावा बनवावे लागतील. ऑनसाईडला अनिकेत जर बघितलं तर सामना हा सातपाडी संघाच्या दिशेने चुकलाय. अचूक जर टप्प्याची गोळी केली दिवेशने तर संघ विजय होऊ शकतो. आता मात्र पुन्हा एकदा यास येतोय डॉट चेंडू. आता मात्र 1 चेंडू मागे. आता मात्र फटका सजवला होता. विजयाच्या शंकनात फुकला मात्र अर्थात सायकाने सातपाटी संघ. यस येस गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात नो डाऊट भावेश याने मात्र 18 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अर्थात जो ठरला